एकटा असल्यावर गर्लफ्रेंड शिकलो का पण होती माझ्या मागे तेच नाही समजत आहे. केलेली एक छोटीशी मोठीची शॉपिंग. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज लवकर उठलोय, चाललोय एकविरेच्या दर्शनाला. खूप दिवस झाला बोललो गेलो नाही दर्शनाला, तर बोललो लवकरच जाऊन येतो. लवकर कसा गर्दी पण नसते आणि नंतर सगळी घरी आल्यावर कामं पण करायला भेटतात. म्हणून बोललो लवकरच जाऊ, लेट पण नको आणि गरमी पण खूप भयंकर आहे. चाललो आता मुंबई पुणे मिसिंग लेंथ वरून. बघू आता इथं तर एक्झिट नाहीये, पण त्या खालून एक पण गाडी नाही जात, तर काही समजत नाहीये कुठून कसं काय. तर आता पुढं काय होईल ते होईल. भेटलेला इकडनं पोलिसाला विचारला का तिकडे नाही म्हणून. पोचलोय आता एकविरेला. बघू आता वरती जाऊन किती गर्दी येतं. पोचलोय वरती, पण खूप भयंकर वाला दम लागतं भाई मनात. लय दम लागलेला आहे. काहीच गर्दी नाही, नशीब लवकर आलो. तसं तर मी लवकरच येतं एकटा असल्यावर. झालेलं आहे खूप चांगला दर्शन. आतमध्ये शूट नाही केली, म्हणलं काय शूट करायचं, पण दर्शन घ्यायला आलं का व्हिडिओ काढायला आलं, म्हणून मी शूट नाही करत कुठे जास्त गेलो का देवा ठिकाणी. काहीच गर्दी नव्हती, मस्त की 1-2 मिनटं थांबलो. खूप चांगला वाटला सकाळी आलो म्हणून. खूप चांगला दर्शन झालेलं आहे. आता चाललो घरी जाऊन. कामं आहेत. अंकित भावाचा आज बड्डे आहे, तर संध्याकाळ जमशम पार्टी असणार भावसानो. बघू काय विषय. आणि भावाचा आपल्या चांगला दिवस आहे म्हणून भाऊ आपला गाडी पण घेतोय बड्डेच्याच दिवशी. तिकडे पण जायला लागेल 4 वाजता परत संध्याकाळी. आज का आज मज्जाच आहे आपली, पण आपली ना आपला शुक्रवार आहे म्हणून. मग अशा आलो येऊन झोपलो आणि लोकेश भाऊचा फोन आला आपल्याकडे, चल आपल्या अंकित भाईचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी काहीतरी. तर आलो इथं. फटाके घेतलेत, हे घेतल्यात, तुम्ही तर बघितलेच असतात. मी घेतलेला पण तो एकदम फुकाड गेला. आलो घरी आता जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि निघतो परत अंकित भाईची गाडी आणायला जायचे, तिकडे जावं लागणार. आलतो आता अंकित भाईची. तर या ड्रेसिंगमध्ये तुम्ही सांगा म्हणा काय खराबी आहे. तर तो गाडीन बसले, तो ऐकच नाही. तो अंगत नाही नको घालू, ही चांगली ना वाटत तुला. आता बघू काय आणले नवीनवाली ड्रेसिंग. बघ काय आणले, दाखव. बघा काय आणले. हिजन काय खराबी दिसतंय. अरे वा, प्रॉपर दातान कापू. ठीक आहे, लय गोरा दिसते मी आता दिवसेंदिवस. तिकडची हालत लावलीस म्हणजे ते आता झाला म्हणूनच गोरा झाले. आता कसं आता फ्री झालो एकदम. आता टेन्शन नाही कोणचाच, कायमचा फ्री. आल्यावर आता शोरूमला पण आमची मंडळी कुठं दिसेनच नाही. आता म्हणा मग आमची मंडळी नाही दिसत, मग आम्हा काय बघतोय माझे काय म्हणजे किया आणली शोरूम. घेऊ आम्ही पण घेऊ एक दिवस नक्कीच. चालू आहे मनातली गाडी घेऊ. चालू आहे, काम चालू आहे. तो सुधाकर बाकी तर दिसतोय इथूनच. हो तिथं ते काय चालू आहे त्यांचं. आल्या आता गाडी कशी वाटते भावाची. आपल्या गाडी आहे, भावाने रक्ताचा पाणी केला तेव्हा कुठे गाडी घेतली आपल्या भावाने. आणि एक भाऊ आमचा असं आहे का, झोपतली उठला तरी 2 गाड्या घेऊन घेतलेली आपल्या अंकित भावानी गाडी. आता चाललो, झालेली त्याची शूट वगैरे पूजा वगैरे करून आता जातो घरी. जाऊन फ्रेश होतात परत संध्याकाळचे आपल्याच भावाचा बड्डे आणि त्याच्यानंतर जायचे मूवीला. ती मूवी बघायला खास मी मुंबईला जाणार होतो, पण नशीब का इथं भेटलं नाही तर मी मुंबईलाच होतो. आल्यावर आता अंकित भाईचा केक कापायला जाणार होतो बाहेर, पण मला शुक्रवार उपास असतं म्हणून कुठं जाता नाही येणार. आणि 11चा शो आहे म्हणून बरं चला फटाफट करू. झालेला आहे कार्यक्रम. त्यांना सांगितलं मी चाललो, माझा उपवास आहे. तसं तर आहेच उपवास, पण मी बाहेरचा काय खात नाही, ही पहिली गोष्ट आहे. आता घरी जाऊन उपवास सोडतो आणि जातो पिक्चरला. आलो आहे घरी, आता जातो आणि जेवतो आणि निघतो थेट जायला पिक्चरसाठी.
आलो आहे पिक्चरला ओरियन मॉलला. कोणाच नाही एकटाच बोललो. मला बघायचा होता तो धुरंधर पिक्चर, कारण की पार्ट 1 मी बघलेला, मग मला सेकंड पार्ट पण बघायचा होता. यो पिक्चर बघण्यासाठी भाई मी डायरेक्ट मुंबई कल्याण इथपर्यंत जाणार होतो, पण आणि इकडं पनवेलला होता, पण तो दुपारचा होता. बोललो दुपारचे आपल्याला कामधंदे जास्त असतात, म्हणून बोललो दुपारवाला नको, रात्रीवाला भेटला म्हणून निघालो. नाहीतर कल्याण ठाणे साईडला असतो. नशीब आलो लवकर, मूवी चालू तर नाही झाली. अर्धीच मूवी बघून घरी निघालो, तशीच 3-3:30ला संपली असती, पण 2:30 वाजताच घरी चाललं. बरबाद झाला, नको कंटाळा यायला लागला भाई, झोप पण यायला लागली आणि झोप पण नव्हती पूर्ण झाली त्याच्यामुळे. हे घरी तब्बल 3 वाजलं म्हणा घरी पोचायलाच. चला बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. गुड मॉर्निंग. खूप लेट उठलं, कारण की काल खूप लेट आलो होतो मूवीवरून. आता चाललो आहे मुंबईला थेट. बघू, बड्डे आलाय तर शॉपिंग करावीच लागणार. आणि आज ड्रायव्हर झाला आपला लोकेश भाऊ, ते तो फॉर्च्युनर चालवणार. चला, आपला लोकेश भाऊ चालवणार गाडी आपली तब्बल. लोकेश भाऊ बोलतो नको मला फक्त आरामशीर बसू दे, करता बादशासारखं, म्हणून करता तूच गाडी चालव. बरं ओके भाऊ, मीच चालव, नंतर तू चालव. आलेलो आहे CDC स्टोअरला. बघू आता आपल्याला पाहिजे ते शूज आहेत की नाही, तर दुसरे स्टोअरला जाऊन बघावे लागणार, नाहीतर भेटतील ते घ्यावा लागणार. आणि आपल्याला हे शूज गिफ्ट आहेत. घेऊ ना, घेऊ मग एक, नको का? खूप सुंदर सुंदर आहेत. बघू आता, बाबूसाठी घेतलेला हा शूज. ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे, पण यो नको आहे मला, म्हणून तर इथे CDC मध्ये नाही भेटला आम्हाला, पाहिजे होता तो. आणि दुसरा एक बघलेला, त्यात पण साईज नव्हती, मग बोललो जाऊ दे, दुसरे स्टोअरमध्ये जाऊन बघ. तिथे नाही भेटली म्हणून आलोय आता दुसऱ्या ठिकाणी. इथं आम्ही एकदा बघितलेली, दादाला शूज घ्यायला आलतो तेव्हा, पण तेव्हा 6 नंबर घातलेला का 7 नंबर घातलेला, तोच आम्हाला आठवण नाही. आता तोच बघू आता आहे का नाही नशिबात. काय तर 6.5 आहे, तर नशिबाच्या पुढे काहीच नाही असं मी ऐकलंय. जैसे कर्मे वैसे भरणे. इथे पण नाही यांच्याकडे. आता काहीच मला समजत नाही आहे कसं काय व्हायचं. मला पाहिजे तोच नाही भेटत आहे गाईज. 3 ते 4 शॉपमध्ये आम्ही फिरलो. व्हेज नॉन व्हेजला गेलो, CDCला गेलो, अजून तो कुठला होता, सुपर किक्सला पण गेलो, तिथे पण नाही भेटले. माझे नशीब खराब आहेत का कुणाची पणवती माझ्या मागे तेच नाही समजत आहे. आता ऑनलाईन ऑर्डर करतात, पण जे पाहिजे ते नाही मला भेटले. मागच्या बड्डेला पण असंच झालं, ऑर्डर केलं आणि आलंच नाही. त्यानं तर आम्ही एवढा त्रास दिलता ना, नेक्स्ट लेवलवाला त्रास दिलता, नेक्स्ट. आता काय माहिती या बड्डेला काय होतोय, तर असं काय व्हायला ना पाहिजे हीच अपेक्षा करतो मी, बस एवढाच. आता कॅफेला आलतो, पण ह्यो पण कॅफे नाही, दुसरा आहे. आता तोच जरा शूज ऑर्डर करतोय, त्याच्यानंतर कॅफे बघू. गाडी खूपच लांब लावली आणि आम्हाला खूपच लांब चालत जायची, कारण की मुंबईमध्ये आला तर भाई चालावा तर लागणार, कारण की गाडी लावायला जागा नसते जास्त करून. माझी फेवरेट गाडी आली म्हणून आलो होतो या कॅफेला, पण आम्हाला आमचे नशीब खराब आहे, कारण की खूप वेटिंग आहे भयंकरवाली, आणि गाडी लावायला जागा नाही, आणि प्लस त्याच्यामध्ये खूप सुस्त नाही भेटलं. आमचं दिमाग काही चाललं. कालपासून आमच्यासोबत असंच घडतं आहे, सेम टू सेम. आता दुसरे कॅफेला चाललो. मी तुम्हाला दाखवतो आम्ही किती लांब चालत आलो. एवढा आम्ही चालत नाही जास्त करून, आणि प्लस पार्किंग पण आहे त्यांची, तरी पण आम्हाला ते दिसले नाही भाऊबंद आमचे. इकडं तिकडं खूप संघर्ष केला, पण लास्टला आलो मध्ये. आता जाऊ दे बोललो, आपले नशीब खराब होते म्हणून आपल्याला कुठे जायला नाही भेटलं. खरोखर एवढा चांगला कॅफे ना भाई, बघून असं डोलं आहे ना डायरेक्ट, असं एकदम वाव वाव असं झालं. तुम्हाला दाखवतो थांबा.
कायम डाएट कोक आमचे सोबतच असतो. डाएट कोक आम्हाला लागतोच. नो ड्रिंक, फक्त आणि फक्त डाएट कोक. तुम्ही इकडचा नजारा बघा किती ऑसम आहे. खरोखर खूपच चांगला आहे. भाई सुशी आलेली आहे आणि मी चॉपस्टिकमध्ये पण खायचं शिकलेलो आहे. घेतली घरी हांदली ना बघू आपण. फक्त आता खायचं ट्राय करायचं बाकी राहिले. आलेला आहे सगळा हातयार. आता मस्तपैकी खातो. भाऊ बघ कशी लागतो सुशी. फर्स्ट टाइम घेतली ना. कशी काय रे बघ की. शिकलो का भाई. एवढी भारी लागली ना सुशी खरोखर. पण आम्ही चिकन ना मागवली. आम्ही सांगितलं चिकन, पण त्याने ऐकायला गलत फॅमी झाली म्हणून. बघ रे पिझ्झा खाऊन बघ. भाई आपला एकदम फेवरेट होता पहिले फुलपाखरू. फुलपाखरू आपला एकदम फेवरेट होता, पण काही कारणास्तव आपण त्याला रजा केलेला आहे. बघू आता खाऊन कसा काय तरी हो यांचा डिझर्ट. रे फुलपाखरू खाऊन चेरी बेरी खाती ती गवन वाटत. गौरी ना गौरी गौरी ना नशिबान नाही तुझी. चला गाईस, खूपच सुंदर होता आणि खूपच चांगला वाटलेला आहे. चलो लोकेश भाई, कसं काय वाटलं मग तुला? कसं काय वाटलं म्हणजे? मज्जा आली का ना खाऊ खायला? मी तर लय भारी लागला भाई. त्या टायमिंगला नव्हता जायला पाहिजे होता तिकडं. कुठे गेलतो मी? इथंच BKC मध्ये. हा ब्लाला हा गेलतो. तिथं नव्हतं जायला पाहिजे होतं, इथे यायला पाहिजे होतं. मजा आली असती खायला. राहू दे, काय करतोस. तरी आपण दोन सोडून तिसऱ्याला नाही लय स्ट्रगल केला बुटांसाठी पण, खाण्यासाठी पण लय स्ट्रगल केले आज आम्ही. चाललो आता घरी मस्तपैकी. घरी जातो, पैशांची उलाढाल करतो आज. बाईच्या पैशांची उलाढाल करायची आज. खरोखर खूप चांगला होता. लय मजा आली. ती सुशी खायला एवढी मजा आली. आणि मी फर्स्ट टाइम सुशी आपण काय करू आता, एक टाइम एकदा अनलिमिटेड सुशी किती पीस खायला बघ. म्हणजे देतील तर आपण घालतो रो. हा 50 का 100 का किती असेल 1000 रुपये. आईला तिथे जावं लागणार सुशी खायला. 1000 जातो आता तिकडेच. नेक्स्ट ट्रिप तिकडचीच असणार आपली. आता जस्ट मुंबईवरून आलो आणि आलो आपल्या साराज भाईचा बर्थडे 26 मेला. तर चाललंय त्याच्यासाठी शॉपिंग, कपड्यांची शॉपिंग करण्यासाठी. ना रे बघू आता भाईला कसं भेटतं कपडं. तर हो भाई पण शिकलाय लवकरच. नाद नाही करायचं ना रे. बॉल काहीतरी त्याने सांग आपल्या पब्लिकला. अंकल की गर्लफ्रेंड है. अरे बापरे, ये सब कुछ झूठ है. ये सब कुछ झूठ बोल रहा है. कोई ऐसा कुछ नहीं है. और कुछ? हाँ बस इतना ही. और कुछ मेरे बारे में बता सकता है इन लोग को? हाँ. क्या? अंकल अंगुल नहीं करता. और क्या कुछ नहीं करता? और क्या क्या करता नहीं? सब कुछ झूठ बोल रहा है ये खुद नहीं नहाता और इसकी गर्लफ्रेंड है. पटकन पटकन सारांश भाईची शॉपिंग झालेली आहे. जास्त टाइमपास नाही केला आम्ही. फटाफट घेऊन टाकले. बोललो जास्त टाइमपास नको. बाबू शेटला कपडे घेतले. आता बोललो आज चांगला दिवस आहे, मदर्स डे. बोलला तर काहीतरी घ्यायला यायलाच पाहिजे. म्हणून एकदम आपले याच्यानुसार छोटीशी वस्तू घेत आहे. आणि आपले माणसाकच घ्यायला आले. तुम्हाला बोललो नाही याची कशी आहे, एकदम कमी भावान देतं. केलेली एक छोटीशी मोठीची शॉपिंग आपल्या जारच्या कमाईमध्ये छोटीशी आपण शॉपिंग केलेली आहे. करू अजून मोठी शॉपिंग करू. येतील यूट्यूबकडून पण येतील, तुमच्या प्रेमामध्ये पण येतील आपल्याला. फक्त आपल्या जारच्या शॉपिंगमध्ये
केलेली आहे मम्मीसाठी वस्तू आणि खूप आज चांगला दिवस आहे त्याच्यामुळे पण. आता आम्ही चाललोय सगळेजण हॉटेलला. आता या धाब्यावर जेवायला आमच्या तेजूबाईने धाबा चॉईस केलता करता इथंच जायचे. चला बाबा इथं चला मग तुमची इच्छा पूर्ण. तो इथं द विलेजला जेवायला पण भाई इथलचा स्टाफ एकदम थर्ड क्वालिटी आणि एकदम ढीम आहे. ऑर्डर पण लवकर नाही घेत आणि काय नाही येऊन काय मतलब नाही झाला. त्यापेक्षा आपला जय मल्हार नाहीतर आपला जो रेग्युलर वाला कुठला आपल्याकरता अष्टविनायक तो ना ऐकणार भैयाला. यो तुझा स्टाफ आहे याला विचारला का बरं स्टार्टर याला किती मिनिटं लागतील. Starter नाही, कुठली ऑर्डर याला त्याला किती विचारलं, मिनिटं. पाण्याचा ग्लास पण फक्त 10 मिनिटं म्हणून सांगतं इथं येऊ नका भाई. आम्ही येऊन चुकी गेले इथं बिलकुल पण येऊ नका. हे आमच्या तेजूबाईने बघलेला इथं एकदाशी 20 मिनिटानंतर 20 नाही तब्बल अर्धा तास झाला त्याच्यानंतर यो आले तो पण तेजूबाईचा आमचे बस. तिनेच आणले पहिला आणि तिचाच हे आले. दुसरा आमचा जो आलाच नाही. खा आता उचल डायरेक्ट खा रे भैया खा तू तसाच आहेस. या बघ बसतो घमशांबाई तर 10 मिनिटांनी ऑर्डर येईल. ग्लास पण सांगतं 10 मिनिटांनी. आता कुठं आलं प्लॅटर. ते सुशीवालं भारी द्याचा याच्यापेक्षा. यो पापलेट मागवले पण एवढा खास नाही लागतो का रे. वास येतो. हा ही खरी गोष्ट बोलला. वहीच वास मारते. 20 मिनिटानंतर नॉनव्हेज आणले. हे बघा सारांश भाई पण त्यांच्यातलाच झाला आहे. सेम टू सेम त्यांचाच मुलगा वाटतोय. योच तो धाबा एकदम बकवास धाबा आहे. आमच्या तेजूबाईने आणलेला काहीच कामाचे नाही. 101 धाबा बघतो आणि एकदम बकवास बघतं. आणि भाई सर्विस तेवढी भंगार आहे का भंगार तुम्हाला काय सांगू. आलेलो आहे घरी. खूप चांगला झाला आजचा दिवस आणि खूप मज्जा पण केली. मस्त की जेवलो पोट भरून. आणि तुम्हाला माझा हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.